तर समरूपता प्रकरणामध्ये विभागणी करताना त्याचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे एकूण आपल्याला 7 घटकांमध्ये विभागणी केलेली। तर आपल्याला चला शिकूया, हा एक नवीन भाग आहे, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म आणि 3 समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे झालेले आंतरछेदाचे गुणोत्तर, त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या आणि समरूप त्रिकोणांचे गुणधर्म, क्षेत्रफळांचे गुणधर्म। यापैकी आजच्या घटकामध्ये आपण 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आणि प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। मित्रांनो, ह्याच्यामध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय हा भाग फार महत्त्वाचा आहे आणि तो भाग शिकण्यापूर्वी लक्ष द्या, आपल्याला समरूपता हे प्रकरण शिकायचे। समरूपतेमध्ये आपण पाहतो की कोणतीही इमारत असेल ती उभी करण्यापूर्वी त्याचे आधी फोटो म्हणजे त्याचे लेआउट काढावं लागतात, नकाशा तयार करावा लागतो आणि त्या नकाशावर एक बिल्डिंगचं चित्र तयार करावं लागतं आणि त्या चित्राप्रमाणे बिल्डिंग तयार होते। म्हणजे ते बिल्डिंग आणि ते चित्र ह्या आकृत्या समरूप असतात। अशा अनेक उदाहरणं आपल्या समोर येतील। तुम्ही तुमची जी काही उदाहरणं असतील, तुमचे प्रश्न असतील, तुमच्या शंका असतील, ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लाईव्हमध्ये चॅटमध्ये जर हे केल्या तर निश्चितच त्या वाचून त्याच्यामध्ये आम्हाला सुधारणा करायला संधी मिळणार आहे। तर अशा समरूप त्रिकोणाची जर व्याख्या करायची म्हटलं तर जेव्हा 2 त्रिकोणांच्या कोन एकरूप असतात आणि त्यांच्या बाजू प्रमाणात असतात त्यांना आपण समरूप त्रिकोण म्हणतो। आता समरूप त्रिकोणामध्ये शिकण्यापूर्वी आपल्याला काही त्याच्या अगोदर क्षेत्रफळांच्या बाबतचा विचार करायचा आहे। मग आता 2 त्रिकोण घेतले तर त्रिकोणांचे जे प्रकार आहेत त्यामध्ये कोण वेगवेगळे जे त्रिकोण आहेत त्या त्रिकोणांमध्ये लघुकोन त्रिकोण असेल, काटकोन त्रिकोण असेल, विशालकोन त्रिकोणांची तुलना आपल्याला करायची, समभुज घ्या, समद्विभुज घ्या किंवा विषमभुज घ्या, कोणत्याही 2 त्रिकोणांमध्ये आपल्याला तुलना करायची आहे। तर आपण पाहूया की जर गुणोत्तर आणि प्रमाण गेल्या वर्षी 9वीला आपण अभ्यासलेला आहे, ए आणि बी या 2 संख्यांचे गुणोत्तर जर m/n आहे, हे विधान आपण ए आणि बी या 2 संख्यांच्या m/n या प्रमाणात आहे असं लिहितात। म्हणजे त्या दोघांमध्ये भागाकार असतो, त्यांच्यामध्ये त्या दोन्ही राशी एकाच प्रमाणात म्हणजे एकाच एककात असणं आवश्यक आहे। त्यांची एकक वेगळे असतील तर आपल्याला त्यांच्यामध्ये तुलना करता येणार नाही। म्हणजे आणि दुसरी गोष्ट, हे गुणोत्तर सोडवल्यानंतर आपण अभ्यासलेलं आहे 9वीला की त्याचे उत्तर जे येतं त्याला एकक येत नाही, कारण एकक हे एकाच एककात असल्यामुळे ते कॅन्सल होतं आणि ते जातं। आता या संकल्पनेसाठी आपण सामान्यपणे सर्व धन संख्यांचा विचार करणार आहे, ऋण संख्यांचा विचार नाही करणार। आपल्याला माहित आहे की रेषाखंडाची लांबी आणि एखाद्या आकृतीचे क्षेत्रफळ नेहमीच धन असतं। कोणतीही आकृती घ्या त्याला आकार असतो, त्याच्यामध्ये ते जागा व्यापलेली असते, त्याच्यामध्ये द्रवसंचय असतो, म्हणजे त्या ठिकाणी त्या आकृतीला काहीतरी क्षेत्रफळ आहे, म्हणजे ती ऋण संख्या येणार नाही, तर ती नेहमी धन वास्तव संख्याच असते। आता आपण 6वी पासून किंवा एक शिष्यवृत्तीच्या परीक्षेला अभ्यासलेलं आहे की त्रिकोण म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि त्रिकोणाबद्दल आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे की वस्तूंचे आकार वगैरे मोजण्याचे। तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळ एरिया बरोबर 1/2 पाया गुणिले उंची, हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि याच्यावर गेल्या 8वीला आपण याच्यावर बरीच सूत्र पाहिलेलीत वेगळी, त्यात हिरोज सूत्र असेल, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र असेल, त्यानंतर अशी सूत्र जी आपण पाहिलेली त्याच्यावरच आपल्याला पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे। तर आपण थोडंसं जाणून घेऊया की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर। आपल्याकडची जिज्ञासा वृत्ती आणि तुलना करण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आपल्याला वाढ करायची की जाणून घ्यायचं, म्हणजे प्रत्यक्षात तिथं कृती करायची आपल्याला की त्यांच्यामध्ये काय भाग येतो, त्यांचं गुणोत्तर काय असणार आहे। म्हणजे बीजगणिताची आणि भूमितीची ह्यामध्ये आपल्याला थोडीशी सांगड घालायची। कोणत्याही 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढू। आता क्षेत्रफळ एक त्या ठिकाणी त्रिकोण घेतलाय, ABCचा पाया BC आहे आणि AD त्याची उंची आहे। पहा, त्रिकोण ABC आणि पाया BC आहे आणि उंची AD आहे। आता पाहू
त्रिकोण पी क्यू आरचा पाया क्यू आर आहे आणि त्याची उंची पी एस आहे. आता इथं दोन त्रिकोण आहेत, ह्या दोन त्रिकोणांचा तुम्ही कोणतेही घ्या, त्रिकोण नावं कोणतीही देऊ शकता. त्रिकोण लघुकोण घ्या, विशाल कोण घ्या किंवा काटकोण घ्या. काटकोण घेतला तर त्याचा पाया आणि उंची ही तुम्ही कोणतीही घेऊ शकता, त्याच्याबद्दलचा काही प्रश्न नाही. आपल्याला तुलना करायची आणि गुणोत्तर काढायचे. आता मी इथं एक दोन त्रिकोण घेतलेले आहेत. एक त्रिकोण घेतलेला आहे पाय ए बी सी आणि त्याची उंची आहे ए डी. दुसरा त्रिकोण घेतलेला आहे पी क्यू आर आणि त्याची उंची आहे पी एस. आता मित्रांनो, या ठिकाणी तुलना करताना आपण असाही विचार करतो की ह्या दोन त्रिकोणांमध्ये पाया पण बी सी याचा आहे, याचा पाया क्यू आर आहे, ह्याची उंची ए डी आहे, याची उंची पी एस आहे. दोन्ही उंचीसुद्धा भिन्न दिसतात, पायासुद्धा भिन्न त्यांची लांबी दिसते. म्हणजे लांबीचा जर विचार केला पायांच्या आणि उंचीच्या, तर आकृतीवरून तर मला तर ते स्पष्ट दिसतं की दोघांमध्ये भिन्नता आहे. मग आता जर अशा ठिकाणी हे जर अटी असतील भिन्नता, तर पहिला जो त्रिकोण आहे ए बी सी, ह्याच्यात या त्रिकोणाचं क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला तर ह्याचं जे क्षेत्रफळ असणार आहे, तर ते क्षेत्रफळ आपल्याला येणार आहे की हा ए बी सी त्रिकोण घेतला तर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट म्हणजे बी सी इंटू ए डी. दुसरा त्रिकोण घेतला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू क्यू आर इंटू पी एस. आता हेच आपण पाहूया की पुढं नेमके काय झालं. तर आता ही अशी जी मांडणी आहे, मांडणी केल्यानंतर इथं 1/2 आणि 1/2 सारखे ते कॅन्सल होतील. म्हणजे काय शिल्लक राहणार आहे, बी सी गुणिले ए डी आणि छेद क्यू आर गुणिले पी एस. आता या दोघांमध्ये सारखेपणा नाही का, तर ह्याचा पाया भिन्न आहे, ह्याचा पाया भिन्न आहे, याची उंची भिन्न आहे. म्हणजे आपण पुढची पायरी अशी मांडू शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस. आता या दोघांमध्ये सारखे आहेत का, नाही. मग याच्यावरून आपण म्हणू शकतो की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व उंची, संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हा पहिला गुणधर्म आहे आणि ह्या पहिल्या गुणधर्माचा वापर आपल्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय सोडवताना करायचा आहे. आणि प्रमाणाचे मूलभूत प्रमेय सोडवताना जो पाया लागणार आहे, बेस लागणार आहे, पूर्वतयारी लागणार आहे, प्रिव्हियस नॉलेज जे लागणार आहे, ते नॉलेज आपल्याला हे आत्ता आपण पाहतोय की जेव्हा दोन त्रिकोणांची म्हणजे भिन्न त्रिकोण आहेत, त्यांची क्षेत्रफळे भिन्न आहेत किंवा वेगवेगळ्या पाया आणि उंची आहेत, तेव्हा त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे एका त्रिकोणाचा पाया जर आपण शॉर्टमध्ये जर त्याच्यासाठी कोड वापरले, आणि हे वापरू शकता तुम्ही, पाया B1 घेतला आणि त्याची उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि उंची H2 घेतली, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर B1 गुणिले H1 अपॉन B2 गुणिले H2. आता इथं हे जे वापरले तुम्ही पण वापरू शकता, तसं काय प्रॉब्लेम नाही. B1 इंटू H1 अपॉन B2 H2 हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर आलं. म्हणजे पहिला गुणधर्म जो आहे तो गुणधर्म आपल्याला लक्षात राहिला पाहिजेत, महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा भाग आपण पाहतोय की दोन त्रिकोणांच्या ज्यावेळेस आपण तुलना करणारे संबंधात काही अटी आहेत, आपण अटी स्वतःच लावून पाहिजे. हे असं आणि ह्याची अशी तुलना केली तर काय होईल, पाया पाया जर समान असेल तर काय होईल, उंची उंची जर समान असेल तर काय असेल, आणि दोन्हीही समान असतील तर काय होईल. म्हणजे पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे. लक्ष द्या, मी तुमच्यापुढं 3 प्रश्न उपस्थित केलेत मित्रांनो. एक पहिला प्रश्न उपस्थित केला की तुलना करताना काय विचार करायचा आहे की त्यांची जर उंची समान असेल, हा एक विचार करायचा आहे. त्यांचा पाया समान असेल, हा दुसरा विचार करायचा आहे. आणि तिसरा विचार करायचा आहे की पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे. अशा वेळेस काय होईल, भूमितीमध्ये किंवा गणितामध्ये जो सहसंबंध आहे तो सहसंबंध आपण ह्या ठिकाणी लावायचा प्रयत्न करायचा आहे. आता दोन्ही त्रिकोणांची उंची जर समान असेल, उंची समान आहे, अशा वेळेस काय होतंय ते आपण पाहू. उंची समान आहे म्हणजे पाया भिन्न आहे. आता हा एक त्रिकोण घेतला मी ए बी सी, त्याची उंची आहे H,
आणि त्याला AD उंची आहे, त्याला आपण H नाव दिलं. त्रिकोण आहे ABC, त्याचा पाया आहे BC आणि AD आहे उंची, त्या उंचीला H नाव दिलं. हा दुसरा त्रिकोण घेतलेला आहे मी PQR. त्या त्रिकोणामध्ये पाया QR आहे आणि उंची PS आहे, त्याला मी नाव दिलं H1. गणितामध्ये आपल्याला समजा हा एक शब्द प्रयोग फार महत्त्वाचा असतो. समजा, आता समजा मला इथं तुम्हाला दोन आकृत्या पाहता क्षणी जरी सारख्या वाटत असल्या तरी पण मी हा समजा शब्द वापरलेला आहे की त्याची जी उंची आहे त्या उंचीला मी नावं दिलेले आहेत H आणि ह्याला पण H दिलंय. म्हणजे याचा अर्थ समजून घ्यायचा की दोघांच्या उंची सारख्या आहेत. ह्याचा पाया BC आणि याचा पाया QR आहे. आता याची लांबी जर मोजली तर ती लांबी भिन्न येणार आहे, त्यामुळं हा पाया भिन्न आहे असं गृहीत आपल्याला धरायचे. आता समान उंचीचे हे दोन त्रिकोण झाले. आता उंची जर समान असेल तर पुढं काय घडतंय ते पहा. ह्याची पाया B1 आहे आणि ह्याचा पाया B2. ह्याची उंची H आहे, ह्याची उंची H आहे. आता पहा, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल ABC, BC गुणिले H, म्हणजे हा तिथं आधीच कॅन्सल झालेला आहे कारण ते गुणोत्तर घेतोय आपण, एकेका पायरीत एक एक घेऊन पुढे जाणार आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR, QR गुणिले H, या ठिकाणी H कॅन्सल होणार आहे, म्हणजे राहणार आहे BC छेद QR. मग BC छेद QR ला BC ला आपण B1 म्हटले आणि QR ला B2 म्हटले. म्हणून इथं दोन त्रिकोणांचं जे क्षेत्रफळ आलेलं आहे त्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर जे आलंय ते गुणोत्तर B1 छेद B2. म्हणजे कशाच्या B1 आणि B2 काय आहेत तर B1 हा पाया आहे आणि B2 सुद्धा पाया आहे. म्हणजे यावरून आपण काय म्हणू शकतो की जेव्हा दोन त्रिकोणांमध्ये त्यांची जर उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात असते. हा दुसरा गुणधर्म मित्रांनो. ह्या गुणधर्माचा सुद्धा वापर आपल्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय सोडवताना वापरायचा आहे आणि ह्याच्यावरची काही उदाहरणं सुद्धा सोडवायची आहेत. म्हणून गुणधर्म समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. आता पुढची अट आपण पाहू की त्यांचा पाया समान असेल तर नेमकं काय घडतं. तर लक्ष द्या, ह्या ठिकाणी मी एकाच आकृतीत दोन त्रिकोण दाखवलेले आहेत. एक पहिला त्रिकोण आहे आणि आकृतींमधले वाचन फार महत्त्वाचं आहे. आपण ह्या आकृत्यांचं वाचन करताना लक्ष द्या, A, B आणि C म्हणजे नावं देताना आपण आता त्रिकोण आहे ठीक आहे, त्रिकोणाचं वाचन करताना आपल्याला कसंही केलं तरी ती नावं सारखीच येणार आहेत. पण चौकोन असेल, पंचकोन असेल, षटकोन असेल तर एकतर नावं घड्याळाच्या काट्याच्या दिशेत द्यायची किंवा घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने द्यायची. आता ABC हा त्रिकोण घेतला, त्याची उंची आहे CD, मी त्याला H1 नाव दिलं. त्रिकोण APB घेतला, त्याची उंची PQ आहे, मी त्याला H2 नाव दिलं. आता या आकृतीमध्येच आपल्याला दिसतंय की ABCचा पाया AB आणि APBचा पाया सुद्धा AB आहे, म्हणजे पाया समान आहे. ह्याची उंची H1 आहे, ह्याची उंची H2 आहे, म्हणजेच उंची भिन्न आहे. मग पाया समान असेल आणि उंची भिन्न असेल तेव्हा त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळामध्ये काय घडतंय ते आपण पाहूया, ती मांडणी करूया. म्हणजे अशी मांडणी करू शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू ह्याचा पाया AB आणि उंची H1. आता पाया AB हे आपण आता लिहू आणि ह्या दुसरा त्रिकोण आहे ABP किंवा APB. ह्या दुसऱ्या त्रिकोणाचा पाया AB म्हणजे AB गुणिले PQ म्हणजेच H2 ही आपण लिहू प्रत्यक्षात. आता हे लिहिल्यानंतर मला इथं सारखं काय दिसतंय तर AB आणि AB हे दोन्ही सारखे घटक दिसतात, ते मला कॅन्सल करायचे, ते कॅन्सल केले. म्हणून दोन त्रिकोणांचं जे क्षेत्रफळ आहे ते राहिलं H1/H2, म्हणजे H1 भागिले H2 हे गुणोत्तर आपल्याला मिळालं. आणि आपल्याला असं आपण म्हणू शकतो की जेव्हा दोन त्रिकोणांची तुलना करतो इथं आपण, जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया जर समान असेल तेव्हा त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. हा गुणधर्म समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आता नंतर आपण पुढे पाहू की तिसरी अट जी आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलेली आहे की जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे. ते एक उदाहरणांच्या माध्यमातून मी पाहणार आहे, पुढे येणार आहे ते उदाहरण. त्याच्या आधी काही उदाहरणं पाहू. आता हे त्रिकोण आहे
ह्या त्रिकोणामध्ये मला अनेक त्रिकोण दिसतात. पहिला मी विचार केला की ए बी सी हा एक त्रिकोण आहे, ए पी क्यू हा एक त्रिकोण आहे, ए क्यू सी हा एक त्रिकोण आहे, ए आर सी त्रिकोण आहे, ए आर बी त्रिकोण आहे, ए पी बी त्रिकोण आहे आणि उंची ए आर. आता ह्यातला कोणता जरी त्रिकोण विचारात घेतला, बाजूला जर आपण मांडले त्रिकोण, तर या प्रत्येक त्रिकोणाची उंची ही तीच असणार आहे, एकच असणार आहे, ए आर. आणि कसाही घ्या, कोणताही त्रिकोण घ्या, त्याची उंची ए शिरोबिंदूतून जर आपण काढली समोरच्या बाजूवर, तर त्याची उंची जर काढायची म्हणली ए शिरोबिंदूतून, तर त्याची उंची ही एकच असणार आहे सर्व त्रिकोणांची. आता पुढं आपण पाहूया की दुसरा त्रिकोण घेण्यापूर्वी तर त्याच्याकडे आपण नंतर पाहू. आता पहिल्या त्रिकोणाची गुणोत्तर लिहू आपण. हा ए बी सी त्रिकोण घेतला आणि दुसरा ए पी क्यू त्रिकोण घेतला, तर ह्या ए बी सी मध्ये पाया बी सी आणि त्याची उंची ए आर, ए पी क्यूचा पाया पी क्यू आणि त्याची उंची ए आर. आता इथं दोघांमध्ये कोणता घटक सारखा आला, तर दोघांमध्ये उंची सारखी आली. मग उंची जर आपण कॅन्सल केली, नेमकं काय घडतंय बघा, काय विचार होऊ शकतोय. तुम्ही जरा थोडंसा ह्याच्यावर विचार करा आणि तुमच्या चार्टमध्ये अशा जी प्रश्न आहेत अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही नोंदवू शकता. बा काय उत्तर येऊ शकतं तुमच्या चार्टमध्ये तुम्ही नोंदवू शकताय. तर इथं बी सी तर बी सी राहणार आहे आणि इथं काय राहणार आहे पी क्यू. म्हणजे जेव्हा उंची समान आहे त्यावेळेस त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात आलं. आता ह्या त्रिकोण एल एम एन शेजारचा दुसऱ्या आकृतीतला त्रिकोण एल एम एन आहे, त्याची उंची आहे एल पी. दुसरा त्रिकोण आहे एम डी एन, त्याची उंची आहे डी क्यू. आता त्याच्या बाबतीत पाहू आपण एल एम एन आणि डी एम एन या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आता इथं आपल्याला ह्याचा जो पाया आहे तो पाया एम एन आहे आणि उंची एल पी. एम डी एनचा पाया एम एन आहे आणि त्याची उंची आहे डी क्यू. मित्रांनो इथं काय कॅन्सल होतं आहे, तर एम एनला एम एन कॅन्सल झाला, म्हणजे राहणार आहे एल पी छेद डी क्यू. एल पी आणि डी क्यू हे राहिलं. म्हणजे या दोन्ही उदाहरणांमध्ये जर विचार केला आपल्याला, तर आपण पाहिलेले जे दोन गुणधर्म आहेत, पाया समान असताना उंचीच्या प्रमाणात आणि उंची समान असताना पायांच्या प्रमाणात त्रिकोणांची क्षेत्रफळांचं गुणोत्तर असतं. ह्याची आपल्याला म्हणजे दृढीकरण झालं. ज्यावेळेस एखादा गुणधर्म शिकतो आणि त्या गुणधर्माचं दृढीकरण आपल्या मनामध्ये कधी होतं, तर आपण जेव्हा उदाहरणं सोडवतो तेव्हा. जेव्हा तुम्ही एखादा गुणधर्म अभ्यासणार आहे तर त्या अभ्यासलेल्या गुणधर्मावर उदाहरणं सोडवा, त्याचं उपयोजन झालं पाहिजेत, त्यावेळेसच त्या गुणधर्माचं दृढीकरण होतो. मी आता अशा प्रकारचं तुम्हाला घरी अभ्यास देतोय की अशा प्रकारचे वेगवेगळे त्रिकोण काढा. मग तुम्ही दिसते आता समोर आकृतीत दिसतात असेच काढू नका. ए शिरोबिंदूत उंची घेतली, दुसऱ्या प्रश्नामध्ये बी मधून घेऊन काढा, तिसऱ्या प्रश्नामध्ये सी मधून उंची घेऊन काढा. असे वेगवेगळे पर्याय वापरा. आकृतींची नावं बदला. आकृतींमध्ये उंची पाया भिन्न भिन्न मापाचे घेऊन कोणांचे प्रकार बदला, त्रिकोणांचे प्रकार बदला आणि त्यानुसार आपण जर प्रयत्न केला तर तो गुणधर्म आपल्याकडे दृढीकरण होणार आहे आणि आपल्याला तो समजणार आहे. आणि एकदा गुणधर्म जर समजले, गुणधर्मांची जर आपल्याकडे बँक तयार झाली, तर आपल्याला त्या बँकेमध्ये सहज व्यवहार करता येतात. म्हणजे त्या बँकेचा म्हणजे असलेल्या शिल्केचा जो उपयोग आहे त्या शिल्केचा उपयोग आपल्याला पुढं आणि गुणधर्म प्रमेय सोडवताना करायचा आहे. आता पुढचा गुणधर्म पहा. या ठिकाणी त्रिकोण फार महत्त्वाचा आहे. इथं थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करायचा आहे की ए बी सी हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये यम हा जो बिंदू आहे तो बिंदू त्याचा मध्यबिंदू आहे आणि तो मध्यबिंदू जर आपण घेतला एका शिरोबिंदूतून समोरच्या बाजूचा जर मध्यबिंदू आपण जोडला
तर त्या जो रेषाखंड आपल्याला मिळतो तो रेषाखंड म्हणजे त्या त्रिकोणाची त्या बाजूवर काढलेली मध्यगा असते त्या शिरोबिंदूतून. अशा आपल्याला त्रिकोणाला 3 मध्यगा काढता येतात. त्यातले आपण फक्त ए बी बाजूची मध्यबिंदू दिलेला आहे प्रश्नामध्ये. मग आता इथं 2 त्रिकोण तयार झालेले आहेत, AMC आणि दुसरा BMC. तर मला सांगा AMC हा मला लघुकोन त्रिकोण दिसतोय आणि BMC हा मला विशालकोन त्रिकोण दिसतोय, कारण M इथं विशालकोन झाल्याचा दिसतोय. म्हणजे ह्या 2 त्रिकोणांमध्ये आत्ता सध्याला जर आत्ता विचार केला तर त्यांचा पाया भिन्न दिसतोय पण उंची समान आहे. पण त्याला मध्यबिंदूचा गुणधर्म ज्यावेळेस आपण वापरणार आहे त्यावेळेस मी असं म्हणणार आहे की AM आणि BM या दोघांच्या किमती सारख्या आहेत, लांबी सारखी आहे, म्हणजे ते दोन्हींची मापं समान आहेत. मग आता AMCची हे दोन्हींचे पाया म्हणजे उंची इथं काढली तर उंची आपल्याला समान मिळणार आहे. मग आता AMC इथं आपल्याला काय येणार आहे, AM हा पाया, BMCचा पाया आहे MB. आता ह्या दोघांमध्ये मध्यबिंदूचा गुणधर्म वापरल्यावर आपण असं म्हणू शकतो की AM आणि MB दोन्ही पण समान आहेत. म्हणजे MBच्या जागेवर AM किंमत टाकली. हा डोक्यात मनात विचार करायचा आहे, कारण आपल्याला प्रश्न क्रमांक 2 मध्ये 3 उदाहरणं 3 कृती विचारल्या जाणार आहेत. त्यामध्ये 2 सोडवायच्या 4 मार्कांना. अर्ध्या मार्काला एक चौकट आपल्याकडे असणार आहे. पहिल्या याच्यात आपल्याला 4 चौकटी दिल्या जातील आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा 2 प्रश्न कृतीवर विचारले जाणार आहेत आणि तिथं आपल्याला 3 मार्क मिळणार आहेत. त्यामुळं अशा प्रश्नांचा पण सराव आपल्याला करायचा आहे. आणि AM ला AM गेल्यावर एक उत्तर आलं म्हणजेच या ठिकाणी आपण जो गुणधर्म पाहिलेला म्हणजे मगाशी पाहिला नाही आपण, तर जेव्हा 2 त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असते त्यावेळेस त्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळ सुद्धा एकास एक म्हणजे ती समान असतात, हा गुणधर्म पाहिला. म्हणून आता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कारण विचारले की नेमकं काय घडतं, तर AMC त्रिकोण आणि BMC त्रिकोणामध्ये C हा सामायिक शिरोबिंदू आहे. तसेच बिंदू AMB एक रेषीय असून AM बरोबर BM म्हणजेच त्रिकोण AMC आणि त्रिकोण BMC हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. आता मी पुन्हा एकदा 4 गुणधर्म आपण पाहिले त्याची प्रिव्ह्यू घेऊ आणि पुढे जाऊया. काही उदाहरणं आपल्याला सोडवायचे आहेत. तर उदाहरणं सोडवताना पहिला गुणधर्म आपण अभ्यासला की जेव्हा 2 त्रिकोणांचा पाया आणि उंची भिन्न असतात तेव्हा त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. दुसरा गुणधर्म पाहिला, जर उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर असते. पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे असतात. आणि पाया आणि उंची जर समान असेल तर त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या म्हणजे समान असतं, बरोबर असतात. आता या ठिकाणी एक उदाहरण घेतलेले की ABC हा एक त्रिकोण घेतला, AE उंची आहे आणि BCD हा दुसरा त्रिकोण घेतला आणि DF त्याची उंची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला AE आणि DF लंब दाखवलेला आहे. AE ची किंमत 4 घेतली म्हणजे उंची, DF ची किंमत 6 घेतली आणि आपल्याला ह्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारले. तर आता दोन्हींचा पाया एकच आहे म्हणजे कशाच्या प्रमाणात असणार आहे, तर उंचीच्या. मग उंची पहिला त्रिकोण ABC त्याची उंची AE 4, दुसरा त्रिकोण DBC त्याची उंची आहे 6. म्हणजे या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तराची मांडणी केल्यावर पाया समान आहे म्हणजे उंचीच्या प्रमाणात, म्हणजे आपल्याला AE छेद DF पाया समान म्हणून क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात 4/6 म्हणजे 2/3 आपल्याला ह्याचं उत्तर मिळालं. आता दुसरं उदाहरण पाहूया. त्रिकोण ABCच्या BC बाजूवर D बिंदू असा घेतला की DC बरोबर 6, BC बरोबर 15. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABD एरिया ऑफ ट्रायंगल ADC आपण काढूया. तर लक्ष द्या, ABC आणि ABD ह्या 2 त्रिकोणांमध्ये उंची समान आहे आणि त्यांचा ह्या पहिल्या ABDचा पाया BD आहे आणि ABCचा पाया BC आहे आणि ADCचा पाया DC आहे. म्हणजे तीनही त्रिकोणांचे पाये
भिन्न दिसतात, म्हणजे तीनही त्रिकोणांची उंची समान आहे, हा या ठिकाणी गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे. तर बी सी बरोबर 15, ए डी बरोबर 6 आणि बी डी बरोबर किंमत काढायची. बी डीची किंमत दिली नाही, पण डी सीची किंमत 6 दिली, बी सीची किंमत 15 दिली. बऱ्याच वेळा इथं चुका होतात, विद्यार्थी ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि चुका करतात. बी डी बरोबर बी सी वजा डी सी 15 वजा 6 बरोबर 9 किंमत आली. आता गुणोत्तर मांडायचे. पहिलं गुणोत्तर ए बी डी, पहिला ए बी डीचा पाया बी डी आणि ए बी सीचा पाया बी सी. मग ए बी डी बी डीची किंमत आहे 9 आणि ह्याची पाया आहे 15, म्हणजे आपल्याला गुणोत्तर ह्याचं मिळणार आहे 9/15. दोन्ही भाग जाणाऱ्या संख्या आहेत, 3च्या पाड्यात आहेत. 3 त्रिक 9, 3 5 15 म्हणजे 3/5, म्हणजे उंची समान, क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात. दुसरं गुणोत्तर ए बी डी, त्याचा पाया बी डी, बी डीची किंमत आली 9 आणि दुसरा त्रिकोण आहे ए डी सी, त्याची किंमत आहे 6, म्हणजेच त्याची उंची समान आहे म्हणून क्षेत्रफळे समान, म्हणजे 9/6 म्हणजे 3/2 हे उत्तर आपल्याला त्याच्यावरून मिळालं. मित्रांनो, आपण पाया समान असताना, उंची समान असताना काय काय उदाहरणं कशी सोडवायची. आता तुम्ही उदाहरणं सोडवताना ह्याचा सराव करताना काय करायचं, किमती बदलायच्या. मग आता किमती बदलायच्या, तुम्ही बऱ्याच वेळा अपूर्णांकात किमती येऊ नयेत आणि बोर्डसुद्धा पेपर सेट करताना एक्झामिनरसुद्धा जास्तीत जास्त अपूर्णांकात किमती येणार नाहीत. 99% हा विचार असतो की पूर्णांकात किमती येतील अशाच उदाहरणांची रचना करावी. अपूर्णांकातल्या किमती सुद्धा एखादं उदाहरण हॉट क्वेश्चनमध्ये वगैरे विचार करायला लावणारं येऊ शकतं, असं दावा करू शकत नाही की अपूर्णांकातल्या किमतीची उदाहरणं येणारच नाहीत. तसं होणार नाही. आता इथं जर आपण सोडवलं 3/5 हे गुणोत्तर आहे, ठीक आहे, पण याची जर आपण किंमत पूर्ण काढायची म्हटलं तर त्या अपूर्णांकातच येणार आहे. म्हणजे अशी सुद्धा काही उदाहरणं येतील, पण भाग जाणारी. आता इथं 9 आणि 15 3च्या पाड्यात आहेत, 9 आणि 6 3च्या पाड्यात आहेत, म्हणजे अशीच उदाहरणं तुम्ही किमती बदलून. मग आता 6च्या ऐवजी इथं 12 घ्या, 15च्या ऐवजी 30 घ्या, दुसऱ्या पाड्यातल्या किमती घ्या, 4च्या पाड्यातल्या, 5च्या पाड्यातल्या, आणि अशा पद्धतीने अशी अनेक उदाहरणं एका गुणधर्मावरची 5, 10, 15, 20 अशी. ज्यावेळेस तुम्ही आता वेळ आहे, सुट्टीचा आहे, तर गणित विषयाचा सराव तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. आता पुढचं एक उदाहरण पहा. आकृती दिसताना जरी ती जास्त एकत्र अनेक घटक आल्याचे दिसते, पण त्याच्यामध्ये आपण थोडासा जर आकृतीकडे बारीक नीट लक्ष दिलं तर आपल्याला काहीतरी जाणवणार आहे. तर लक्ष द्या, ए बी पी डी ह्या सर्वांची इथं उंची इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डी पासून लंब टाकलेला आहे. ही बी सी आणि ए डी एकमेकांना समांतर असणार आहेत, कारण इथं लंब टाकलेला आहे. मग आता ह्या त्रिकोणांच्या बाबतीत, सर्वच त्रिकोणांच्या बाबतीत आपल्याला बरेच त्रिकोण मिळणार आहेत. मी असा विचार केला, ए पी बी हा एक त्रिकोण आहे, त्यानंतर ए बी सी हा एक त्रिकोण आहे, बी पी डी त्रिकोण आहे, त्यानंतर डी पी सी त्रिकोण आहे. आता ह्यातले सगळे बरेच त्रिकोण आहेत, पण आपल्याला काही जोड्या इथं घ्यायच्या आहेत की ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे. पी बाजू बी सी वरील कोणताही एक जर बिंदू आहे तर समान क्षेत्रफळांच्या त्रिकोणांच्या 2 जोड्या ह्याच्यामधल्या शोधा. मित्रांनो, तुमच्या चार्टमध्ये तुम्ही त्या जोड्या, मी 2 मिनटं थांबतोय की तुम्हाला उत्तरं लिहिता आली पाहिजेत आणि तुम्हाला ते सोडवता आली पाहिजेत. तर पहा कसं तुम्ही ह्याच्यावर विचार करताय, जोड्या काय काय येतात. सोडवा, जोड्या शोधा. आणि तुम्ही चार्टमध्ये टाकू शकता की काय काय जोड्या आलेल्या आहेत. तर चालू लाईव्ह ग्रुपवरचं बघतो, ग्रुपवर लिंक दिली. तर ह्याच्यामध्ये
आपल्याला ज्या जोड्या सापडलेल्या आहेत, चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे, AD हा BC ला समांतर आहे आणि AB हा DC ला समांतर आहे। तर पहिल्या दोन त्रिकोणांचा विचार केला, ABC आणि BDC। पहा ABC आणि BDC दोघांचा पाया समान दिसतोय, दोघांची उंची सुद्धा समान आहे। मग ती एक जोडी आपल्याला मिळाली। दोन त्रिकोण समांतर रेषेमध्ये काढलेले आहेत, त्यामुळे त्या समांतर रेषांमधील अंतर ही त्या दोन्ही त्रिकोणांची म्हणजे समान उंची होणार आहे। आणि त्रिकोण ABC आणि BDC हा समान पाया असून उंची सुद्धा समान आहे, म्हणून ह्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे समान आहे। ही मला पहिली जोडी मिळाली। दुसरी जोडी ABC व ABD आणि ABC समान पाया असून त्यांची उंची सुद्धा समान आहे। तर ABC आणि ABD ही जोडी मिळाली। अशा राहिलेल्या जोड्या आपण शोधायच्या आहेत। आता हा त्रिकोण घेतलेला आहे ABC, AP उंची आहे, AD इथं दिलेलं आहे, बाजूवर D बिंदू असा घेतला की AC बरोबर 16, DC बरोबर 9। मग आपल्याला AD ची किंमत काढता येईल। BP लंब आहे, तर आता ही जी गुणोत्तर आहेत ही गुणोत्तर ABD छेद ABC आता हे दोन्हींची उंची समान आहे, पायांच्या प्रमाणात येणार आहे। BDC हा त्रिकोण घेतला आणि ABC ह्या दोन्ही त्रिकोणांचा पाया भिन्न आहे, उंची समान आहे। इथं ABD आणि BDC घेतला तर या दोघांमध्ये पाया भिन्न आहे, उंची समान आहे। मग आता ह्याच्यामध्ये जोड्या ज्या आहेत एका रेषेत आहेत, तर त्रिकोणांची उंची समान आहे, म्हणून त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या पायांच्या प्रमाणात येतात। AC ची किंमत 16 आहे, DC ची किंमत 9। तर AD बरोबर किंमत 7 काढली आणि त्यांचं जे गुणोत्तर आहे ते 7/16 आलं। समान उंचीचे त्रिकोण, इथं सुद्धा समान उंचीचे त्रिकोण आहेत, म्हणून त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर समान उंचीचे त्रिकोण असल्यामुळे पायांच्या प्रमाणात। तर समान उंचीचे त्रिकोण आहेत, पायांच्या प्रमाणात किमती टाकून गुणोत्तर आपण सोडवले। आता नंतर आपण पाहतोय फार महत्त्वाचा आणि भाग आहे, आणि तो आता आपण या ठिकाणी फार महत्त्वाचं याची उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं आपल्याला विचार करून सोडवायचे आहेत की पाया 9 आहे, उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आहे आणि उंची 6, तर क्षेत्रफळ काढायचे। तर त्या ठिकाणी त्रिकोण समजा A1 हे लिहिणं फार गरजेचं आहे। तुम्ही त्रिकोण ABC, त्रिकोण PQR असं घेतलं तरी चालेल, पण समजा हा शब्द तिथं वापरायचा आहे। समजा नाही वापरला तर तपासणाराला माहीत नाही की तुम्ही काय केलेलं आहे। आता मी इथं समजा त्रिकोण A1 म्हटलं, त्रिकोण A2 आणि त्यांची उंची आणि पाया अनुक्रमे H1 आणि H1 आणि B1 घेतला आहे। दुसरा त्रिकोण त्याचा पाया आणि उंची H2 आणि B2 घेतल्या आणि त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे। हा गुणधर्म वापरणार आहे कारण पाया 9 आहे, उंची 5 आहे, ह्याचा पाया 10 आहे, उंची 6 आहे, म्हणजे भिन्न पाया आणि उंची असलेले त्रिकोण आहेत, म्हणून त्यांची क्षेत्रफळे B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2, 9 गुणिले 5, 10 गुणिले 6 म्हणजे 45/60 भागिले 15 त्रिक 45, 15 चौक 60, 3/4। त्यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहे की दिलेली आकृती, इथं आकृती दिलेली परीक्षेला बऱ्याच वेळा विचारली जाते, ABD आणि ABC। आता या ठिकाणी AD लंब, हा AD लंब AB ला घेतलाय, दुसऱ्याचा BC लंब ह्या AB लाच आहे, आणि आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण ADB किमती 4 आणि 8 दिलेल्या आहेत। BC ची किंमत 4 दिली ही आणि AD ची किंमत 8 दिली। आता ह्या दोघांचा पाया समान आहे, उंचीच्या प्रमाणात आपल्याला इथं क्षेत्रफळ
येणार आहेत त्यांची. म्हणून त्रिकोणाचा सामायिक पाया, रेख ए बी आणि त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात गुणधर्म लिहायचा आहे आणि गुणधर्म लिहूनच आपल्याला उत्तर नोंदवायचे. ए बी सी आणि ए बी डी, बी सी छेद ए डी बरोबर 4/8 बरोबर 1/2. आता दुसरं उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणामध्ये जी आकृतीत माहिती दिलेली आर क्यू बरोबर 6, पी एस बरोबर 6, पी आर बरोबर 12 आणि क्यू टीची किंमत विचारलेली. आता ह्या उदाहरणामध्ये विचार करा की थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे आणि तो वेगळ्या पद्धतीचा जो विचार आहे तो विचार कसा करायचा आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं क्षेत्रफळे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराचे आपल्याला जे सूत्र दिलेलं आहे पहिलं की 1/2 पाया गुणिले उंचीच्या प्रमाणात. आता मला इथं आकृतीमध्ये जर मी ह्या किमती मांडल्या तर आर क्यूची किंमत, लक्ष द्या, आर क्यूची किंमत 6 दिली, पी एसची किंमत 6 दिलेली आहे आणि पी आरची किंमत हा जो पी आर दिला आहे 12. मग आता ह्याची जी क्यू टी उंची दिलेली नाही किंवा ह्या ठिकाणी पी एसची किंमत दिलेली आणि आपल्याला क्यू टीची किंमत विचारली, ही दुसरी उंची किती असेल. आता ही उंची दिलेली, पाया दिलेला आहे, तसं पाहिलं तर ह्यांचा काही गुणधर्मात मेळ लागत नाही. मग या ठिकाणी मी विचार करणार की पहिला हा जो त्रिकोण आहे आर क्यू पी, ह्याचं क्षेत्रफळ कसं काढता येईल. मग त्याचं जर क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर मी विचार करणार आहे की ही पी एस उंची आहे ती मिळालेली आहे, उंची दिली, पाया आर क्यू, हा पण आर क्यू इथं 6 दिलेला आहे. मला ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ निश्चित काढता येणार आहे म्हणून मी त्या ठिकाणी तो विचार करणार, अगोदर ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून घेणार. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 क्यू आर गुणिले पी एस म्हणून ह्या ठिकाणी उंची घेतल्यानंतर हे गुणोत्तर म्हणजे सूत्र लिहिलं आणि त्या सूत्रामध्ये आपल्याला ह्या दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची तर पाहिलं तर ते एकच त्रिकोण आहे, त्यांची क्षेत्रफळं समान येणार आहेत. मग त्या ठिकाणी दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ आणि त्यांची तुलना, मग या ठिकाणी दोघांची समीकरण 1 आणि 2ची जर तुलना केली, डाव्या बाजू समान असणार आहेत, मग उजव्या बाजूसुद्धा समान असणार आहेत. म्हणून ह्या ठिकाणी 1/2 ला 1/2 कॅन्सल झाले. इथं आर क्यू गुणिले पी एस आणि ह्या ठिकाणी आर पी आर गुणिले क्यू टी. आता इथं आर क्यू गुणिले पी एस आणि दोन्ही बाजूला जर आपण ज्या किमती टाकल्या आणि दोन्ही बाजूला 2ने जर हे केलं गुणलं तर इथं किमती टाकल्यानंतर 6 गुणिले 6 12 गुणिले क्यू टी आणि क्यू टीची किंमत 6 गुणिले 6 भागिले 12 म्हणून इथं 6 दुने 12 आणि परत उत्तर 3 मिळालं. अशा पद्धतीने विचार करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. आता ही आकृती दिलेली, ह्या आकृतीमध्ये ए बी सी आणि बी सी डी ह्या दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे, उंची समान आहे. मग त्याप्रमाणे उदाहरण आपण सोडवणार आहे. हे सुद्धा उदाहरण तसंच आहे. जर बी पी सी आणि ए बी सीचा विचार केला तर पाया भिन्न आहे, उंची भिन्न आहे, पाया एकच आहे, उंची भिन्न आहे. अशा वेळेस त्या उंचीच्या प्रमाणात ह्यांची जी गुणोत्तर आहेत ही गुणोत्तर काढायचे. हे उदाहरण तुम्हाला स्वाध्यायासाठी आहे. आता महत्त्वाचा जो भाग आहे तो पहा, मी थोडंसं याला तुम्हाला समजेल अशा पद्धतीने देण्याचा ह्या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे आणि तो निश्चितच तुम्हाला आवडेल. आणि महत्त्वाचं प्रमेय आहे, परीक्षेला हे विचारलं जातं आणि विचारल्यानंतर कसं सोडवायचं त्याच्या ज्या पायऱ्या आहेत, पाठ करायचं नाही, सरावाने सोडवायचं करायचं आहे. आणि दररोजच्या दररोज जर हे प्रमेय सोडवलं तर निश्चितच, लक्ष द्या, दररोज मी म्हणेल प्रमेय 24 तासातून एकदा तरी आपल्याकडची जी येणार आहेत पुस्तकातली 14-15 प्रमेय, ती 14-15 प्रमेयाचा निश्चय करायचा आहे की वर्षाच्या सुरुवातीला दररोज एक प्रमेय, 7 ते 8 मिनटं वेळ प्रमेयासाठी लागतो एक प्रमेय सोडवण्यासाठी. तर एक प्रमेय आपण अगोदर सोडवायचं आणि नंतरच बाकीचा अभ्यास करायचा, बाकीची कामं करायची. आता प्रमेय पहा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. हे त्याचं जे विधान आहे प्रमेयाचं, ह्याच्यातल्या लाल अक्षरात मी जे लिहिलेलं आहे हा भाग असतो पक्षाचा आणि राहिलेला पुढचा भाग असतो तो साध्य. आता आपण पाहूया
आता ह्यातला पहिला भाग आणि त्याप्रमाणे वाचत वाचत आपल्याला प्रमेयाकडे जायचं. एक त्रिकोण आहे, आकृती काढायची अगोदर ते एक त्रिकोण काढला. त्या त्रिकोणाला नावं देऊया ए, बी आणि सी. पुढं सांगितलंय एका बाजूला समांतर रेषा. मग आता यातली कोणतीही बाजू आपण निवडू शकतो. मी आता बी सी बाजू निवड केलेली. मग बी सीला समांतर रेषा काढायची तर मला दोन ठिकाणी काढता येणार आहे. एक तर वरती काढू शकतो बी सीच्या, एक तर खाली. पण खाली माझ्या आकृती नाही म्हणून इथं आकृतीला हा विचार करायचा नाही. ह्या विचारावर थोडीशी फुली मारायची आणि वरच्या बाजूला समांतर रेषा काढायची बी सीला. समजा मी त्या रेषेला एल नाव दिलं. एल रेषा ही बी सीला समांतर झाली. ती रेषा, लक्ष द्या, रेषा उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल. म्हणजे आपल्याला विचार उरलेल्या बाजू कोणत्या आहेत, ए बी आणि बाजू ए सी. मग आता ए बीला छेदली ती आणि ए सीला पण छेदली, तर ए बीला छेदले त्या बिंदूला पी नाव देऊ. ए सीला जिथं छेदले त्या छेदनबिंदूला क्यू नाव देऊ. म्हणजेच ह्यावरून आपल्याला लक्षात येतं की या आकृतीमध्ये जेवढे भाग आत्ता काढले, जेवढं जेवढं काय केलं लाल दिसतंय असेलपर्यंतचा, तेवढा सर्वच्या सर्व भाग आपल्याला पक्षामध्ये लिहायचा आहे. तर हा पक्ष पहा. आधी काहीच केलंय का याच्यामध्ये, जिथं लिहिलाय त्रिकोण ते लिहिला. रेषा यल ही बी सीला समांतर आहे, समांतरचं चिन्ह लिहिलं. आणि रेषा यल ही बाजू ए बीला पी बिंदूमध्ये आणि बाजू ए सीला क्यू बिंदूमध्ये छेदते. काय केलं, जे विधानात होतं त्याची आकृती काढली आणि जशी आकृती काढली तसं मी फक्त पक्षामध्ये नोंदवलं. मित्रांनो, एवढं जरी आपण करू शकता, प्रश्न वाचून त्यामध्ये लिहू शकता आणि त्याची नोंदी आपण घेऊ शकतो. आता आपण पुढं पाहूया ह्याचं साध्य काय करायचं. तर ती रेषा, कोणती रेषा, ही एल रेषा, त्या बाजूंना प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागणे म्हणजे इथं पहा, ह्या रेषेमुळं ए बीचे दोन भाग झाले. एक भाग झाला ए पी आणि दुसरा भाग झाला पी बी. ए सीचे सुद्धा दोन भाग झाले. एक भाग झाला ए क्यू आणि दुसरा भाग झाला क्यू सी. आता ह्या दोघांचं प्रमाणात शब्द वापरलाय. मग आता प्रमाण आत्तापर्यंत आपण सर्व प्रमाणातच पाहिलं. प्रमाण म्हटलं की तिथं त्याची तुलना आली आणि त्यांचा भागाकार आलं, गुणोत्तर आलं. म्हणून साध्य लिहिताना हा विचार करायचा आहे की पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. ह्याच्यावर अनेक उदाहरणंसुद्धा आहेत आणि ती उदाहरणं आपल्याला पाहायची आहेत. तर नंतर आता ही आकृती पुढं प्रमेय सोडवताना काही गोष्टी कमी पडणार आहेत. त्या गोष्टी आपल्याला, जे आपण आकृतीत बदल करतो, आपल्याला आपल्या प्रमेयाची सिद्धता मांडताना नेहमी जी मांडणी करणार आहे ती मांडणी पायऱ्या पायऱ्याने करावी लागते. आणि पायऱ्या पायऱ्याने जी मांडणी करतो विधानांची, त्याच्यामध्ये गृहीतकं मांडावे लागतात आणि त्याला प्रत्येक ठिकाणी कारण सांगावं लागतं. जर याला कारण दिलं नाही तर प्रमेयाला अर्थ उरत नाही की आपण ते पाठ केलं आहे की काय असं समजतं. आकृती समजली पाहिजे. तर मी पी आणि सी बिंदू जोडणार आहे. त्यानंतर मला लागणार आहे क्यू आणि बी बिंदूसुद्धा जोडणार आहे. आता हे जोडल्यानंतर जे काही केलेला बदल आहे तो मला रचनेमध्ये लिहावा लागणार आहे. म्हणून मी त्याची रचना लिहिली. रेख पी सी व रेख बी क्यू काढले. आता त्यामध्ये आकृती कशासाठी काढली आपण, तर आता त्याची सिद्धता द्यायची. मग आता सिद्धता देताना कुठंतरी कोणत्या तरी आकृतीच्या भागांची तुलना करावी लागणार आहे. तर आपल्याला त्रिकोणांच्या तुलना करायची. मी हा त्रिकोण घेतला ए पी क्यू. आता हे ए पी क्यू हा लघुकोन त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणाची उंची जी आहे ती उंची ह्या ए बिंदूतून काढली तर अशी सरळ येईल, पीतून काढली तर अशी येईल आणि क्यू बिंदूतून काढली तर अशी येईल. तर मला आता क्यू बिंदूचा विचार करायचा आहे, कारण दुसऱ्या त्रिकोण मी घेणार आहे पी क्यू बी. तर हा दुसरा त्रिकोण घेतला पी क्यू बी. आकृतीमध्ये तुम्हाला ॲनिमेटेड 3D मधल्या आकृत्या दिसतात. तर ह्या पी बी क्यू हा त्रिकोण आणि ए पी क्यू, आता याची जी उंची आहे ती उंची अशी आपल्याला दाखवता येईल. म्हणजे ह्याच्यावरून आत्तापर्यंतचे जे गुणधर्म आपण अभ्यासले त्यामध्ये कुठल्या गुणधर्मात आत्ता आपलं हा भाग बसत आहे. तर लक्ष द्या, हा विशाल कोण आहे, हा लघु कोण आहे. दोघांचा पाया भिन्न आहे पण उंची समान आली आहे. म्हणून आपण ह्यांना समान उंचीचे त्रिकोण म्हणणार आहे आणि त्याची माहिती समान उंचीचे त्रिकोण आले आणि समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून ए पी क्यू आणि दुसरा त्रिकोण आहे पी क्यू बी
च क्षेत्रफळांचं गुणोत्तर AP छेद PB हे आपल्याला मिळालं, कारण क्षेत्रफळे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. हा भाग एक झाला. आता दुसरा भाग आपण त्रिकोण विचारात घेणार आहे की त्रिकोण APQ आणि दुसरा त्याच्यातली तुलना करताना PQC हा त्रिकोण विचारात घेतला. आता त्याची जी उंची आहे ती मी उंची इकडे दाखवली, कारण लघुकोन इथं होत विशाल कोन इथं आहे, त्याचा पाया हा घेतला आणि त्याची उंची ही दाखवली. आता ह्या दोन त्रिकोणांचा विचार करायचा आहे की दोन्ही त्रिकोणांची उंची समान आली, पाया भिन्न आहे, म्हणून त्यांची क्षेत्रफळे AQ आणि QCच्या प्रमाणात असणार आहेत, म्हणजे समान उंचीचे त्रिकोण. म्हणून त्यांची APQचं आणि PQC दोघांची ह्याचा पाया AQ आहे आणि ह्याचा पाया QC आहे, म्हणून AQ छेद QC क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात. आता आपण त्रिकोण दुसरे दोन घेऊ. आता दुसरे दोन त्रिकोण घ्यायचेत आपल्याला PBQ आणि PCQ. हे दोन्ही L रेषा आणि बाजू BC यांच्या मधले त्रिकोण आहेत, म्हणजे समांतर रेषांमधले बद्ध त्रिकोण आहेत. म्हणजे त्यांचा पाया घेतला आणि उंची समांतर रेषेत आहे, म्हणजे उंची समान आहे, पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे. म्हणून PQB आणि PQC यांचा रेघ PQ पाया समान आहे. त्यानंतर रेघ PQ समांतर BC असल्यामुळं PQB आणि PQC यांची उंची सुद्धा समान आली. म्हणजे या दोन त्रिकोणांचा पाया पण समान आहे, उंची पण समान आहे. अशा वेळेस या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एकास एक असतं, म्हणून दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात. आपला चौथा गुणधर्म. अशा प्रकारे लक्ष द्या, आपल्याला हे विधान 1 मिळालं, हे दुसरं विधान मिळालं आणि तिसरं विधान मिळालं. आता विधान 1, 2, 3 मध्ये आपल्याला काय काय गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. लक्ष द्या, ह्या पहिल्या विधानामध्ये इथं क्षेत्रफळ वरची अंश समान आहे, अंश दोघांच्या मध्ये सारखाच आहे, पण दोघांचा छेद जो आहे तो भिन्न आहे. मग आता इथं ह्या तिसऱ्या विधानामध्ये आपण म्हणतोय PQB आणि PQC सारखेच आहेत. मग ह्या PQBच्या आणि PQCच्या जागेवर कुठली तरी एक किंमत टाकायची. म्हणजे समजा मी ह्या PQCच्या जागेवर PQB टाकलं, तर ह्या दोन्ही समीकरणामध्ये मला डाव्या ज्या बाजू आहेत, म्हणजे क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे ती गुणोत्तर सारखीच आली. मग जर डाव्या बाजू समान असतील तर त्याच्या उजव्या बाजू आपोआपच समान असतात तुलना केल्यानंतर. म्हणून आपण अशी तुलना करू शकतो की AP छेद PB आणि AQ छेद QC म्हणजे 3 समीकरणांचा वरून असा विचार करतो की दोन्ही समान आहेत. म्हणून ह्या दोन्हींची डाव्या बाजू समान आहे, क्षेत्रफळांचं गुणोत्तर समान आहे, म्हणून 1, 2, 3 वरून. म्हणून आपल्याला AP छेद PB बरोबर AQ छेद QC 1 आणि 2 ची तुलना करून आपल्याला लक्षात येतं. आणि हे कुठं मिळालं आपल्याला साध्य, तर आपल्याला इथं सिद्धतेच्या तिथं साध्य, म्हणजे हे सिद्ध केलं आणि हे इथं आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण सोडू शकतो. मित्रांनो, तुम्ही चार्टमध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले असणार आहेत, ते मी पाहणारच आहे. तत्पूर्वी मी हा जो लाईव्ह लेक्चर तुम्ही पाहिलं यूट्यूब चॅनल आणि EasyTestच्या माध्यमातून, आमचे PDSTचे जे टीचर चॅनल आहे त्या चॅनलवर सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा आपण भेटणार आहे पुढच्या व्हिडिओसह.